संक्रांती जवळ आलेली आहे आणि खण साडी आणि सिल्वर ज्वेलरी याचं जे कॉम्बिनेशन आहे ते आजकाल भयंकर ट्रेंडिंग मध्ये आहे। तर ही खण साडी मी शगुन सिल्क साडी म्हणजे ऑनलाईन इंस्टाग्राम स्टोर आहे त्यांचं, तर त्या इंस्टाग्राम स्टोरची लिंक आणि जी ज्वेलरी मी Amazon वरून घेतलेली आहे त्याची लिंक, मला जितक्या लिंक याच्या भेटतील त्या सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। सो जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता त्याच्या खाली एक ॲरो येतो, तिथे क्लिक केल्यानंतर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स येतो, त्याच्यामध्ये मी ज्या पण मेकअपच्या गोष्टी वापरते किंवा ज्या पण ज्वेलरी साडी किंवा ड्रेस वापरते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, सो तुम्ही तिथे चेक करू शकता। हा फर्स्ट लुक आहे संक्रांतीसाठी। आणखीन एक लुक मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर हा जो लुक आहे याच्यामध्ये मी कोणते प्रोडक्ट्स वापरलेले आहेत आणि का वापरलेले आहेत त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल। सो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायचं आहे। इंस्टाग्राम आयडी mysuperways आहे, फॉलो करा मला तिथे। तर सुरू करूयात आपण या व्हिडिओला। सेटाफिलचा फेस आणि बॉडी मॉइश्चरायझर मी पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला व्यवस्थित लावून घेत आहे। हे मॉइश्चरायझर स्किनला खूप छान हायड्रेट ठेवतं। तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही मॉइश्चरायझर इथे वापरू शकता। त्याच्यानंतर स्मॅश बॉक्सचं प्रायमर वॉटर, हे प्रायमर म्हणून पण लावता येतं आणि सेटिंग स्प्रे म्हणून पण लावता येतं, तर ते मी प्रायमर म्हणून इथे वापरलेलं आहे। छान स्प्रे केला आणि त्याच्यानंतर थोडंसं डॅप केलं। हे प्रायमर वापरल्यामुळे तुमची स्किन खूप छान स्मूथ दिसते। त्याच्यानंतर मेबेलिनचा आलिया न्यूयॉर्क एडिशनवाला हा लिप बाम मी इथे वापरत आहे। खूप छान टिंटेड असा लिप बाम आहे। त्याच्यानंतर नायकाचं रोज हिप ऑइल मी घेतलेलं आहे। माझी स्किन ड्राय आहे त्याच्यामुळे हे ऑइल मी लावत आहे। तुम्ही ही स्टेप स्किप पण करू शकता, पण मला हे लावल्यानंतर माझी स्किन खूप छान हायड्रेटिंग वाटते, त्याच्यामुळे मी ऑइल प्रिफर करते आणि विंटरमध्ये प्रिफर करते लावणं। तर मी चेहऱ्याला छान हे ऑइल लावून घेतलेलं आहे। आता मी इनसाईडचे हे प्रायमर वापरलेलं आहे आणि हे फक्त जिथे आपल्याला ओपन पोर्स आहे तिथे लावायचं आहे। सिलिकॉन बेस प्रायमर आहे। तर मी स्मॅश बॉक्सचं प्रायमर वॉटर पण लावलं होतं, पण हे फक्त मी जिथे ओपन पोर्स आहे तिथे लावलेलं आहे। त्याच्यानंतर मी हे स्विस ब्युटीचं कन्सिलर वापरत आहे। तर याचं जे काम आहे ते करेक्टरसाठी मी करणार आहे, कारण याचा जो शेड आहे वॉर्म सँड म्हणून तो माझ्या स्किन टोनपेक्षा थोडासा डार्क आहे आणि त्याच्यामुळे माझे डार्क सर्कल्स, डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन छान लपून जातं याने। तर व्यवस्थित जिथे जिथे मला डार्क स्पॉट्स होते, पिगमेंटेशन होतं, तिथे मी हे लावून घेतलेलं आहे। पॅकचा ब्युटी ब्लेंडर मी इथे वापरत आहे। ब्युटी ब्लेंडरला आपल्याला थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि पाणी पूर्ण पिळून यूज करायचं आहे। कन्सिलर इथे छान मी ब्लेंड करून घेतलेलं आहे। आता मेबेलिन फिटमीचं हे फाउंडेशन घेतलं आहे जे ट्यूबमध्ये येतं। छोटीशी ट्यूब आहे, ट्रॅव्हल फ्रेंडली आहे आणि 230 माझा शेड आहे, नॅचरल बफ। तर आधी माझ्याकडे बॉटल होती ते पूर्ण संपलं, त्याच्यानंतर मी ही ट्यूब मागवली होती आणि मला हे फाउंडेशन इतकं आवडतं त्याच्यामुळे मी डेफिनेटली हे माझ्या मेकअप किटमध्ये ठेवते। तर हे फाउंडेशन मी डॉट डॉट करून पूर्ण चेहऱ्याला गळ्याला लावून घेतलेलं आहे। पुन्हा ब्युटी ब्लेंडर घेतला आणि छान त्याला ब्लेंड केलेलं आहे। ब्लेंडिंग करतानाच तुम्ही ते बघत आहात किती फ्लॉलेस फिनिश दिसत आहे चेहऱ्यावर। आणि हो, अशा पद्धतीने फाउंडेशन लावल्यामुळे तुमचा जो बेस आहे तो फ्लॉलेस आणि स्मूथ दिसतो। त्याच्यानंतर अगेन मेबेलिन फिट मीचं कन्सिलर मी इथे वापरत आहे। याचा जो शेड आहे तो आहे 25 मीडियम। तर ते मी अंडर आईजला, त्याच्यानंतर माझ्या फोरहेडवर, नाकावर, त्याच्यानंतर क्युपिड्स बोला, चिनला व्यवस्थित लावून घेत आहे आणि अगेन ब्युटी ब्लेंडरने छान त्याला ब्लेंड करत आहे, कारण आपल्याला छान हाय कव्हरेज मेकअप हवा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने करेक्टिंग आणि मग कन्सिलिंग करावं लागतं। त्याच्याने तुमचा जो बेस आहे तो एकदम छान दिसतो आणि ब्युटी ब्लेंडर वापरल्यामुळे जास्त केकी देखील वाटत नाही। तर अगेन मी फिटमीची कॉम्पॅक्ट घेतलेली आहे आणि ती पूर्ण चेहऱ्याला लावून घेत आहे। फक्त अंडर आईजला मी ती लावणार नाही, कारण मला अंडर आईजला छान हाय कव्हरेज आवडतं आणि अंडर आईज जर तुमचे थोडेसे आतमध्ये असतील किंवा पफी असतील तर अशा वेळी तुम्ही छान लूज पावडर वापरा। तर ही मेबेलिनची लूज पावडर मी ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने व्यवस्थित अंडर आईजला लावून घेत आहे। तर आज ॲक्च्युली मी मेबेलिन फिटमीचे सर्व प्रोडक्ट्स वापरलेले आहेत, पण खरंच मला हे प्रोडक्ट्स खूप आवडतात, त्याच्यामुळे माझ्या मेकअप किटमध्ये तुम्हाला नेहमी दिसतील। तर अंडर आईजला आणि जिथे जिथे बेसिकली मी कन्सिलर लावलं होतं तिथे मी ही पावडर लावून घेत आहे। ही लूज पावडर तुम्ही पूर्ण चेहऱ्याला देखील लावू शकता किंवा बेकिंग पण करू शकता। आणि कॉम्पॅक्ट किंवा पावडर जर तुम्ही ब्युटी ब्लेंडरने लावली तर चेहरा केकी दिसत नाही। त्याच्यानंतर मी मेबेलिनचीच एक आयब्रो पेन्सिल येते फॅशनब्रो म्हणून, ती लावत आहे। तर आयब्रोज व्यवस्थित फिल करत आहे। तुम्ही आयब्रो पावडर लावली तरी चालेल, स्पुलीच्या मदतीने त्याला छान कोम करून घेत आहे। आयब्रो एकदम शेपमध्ये दिसल्या की तुमचा जो मेकअप आहे तो कंप्लीट झाल्यासारखा वाटतो। फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह हे मेकअप रिव्होल्यूशन लंडनचं पॅलेट मी घेतलेला आहे। त्याच्यामधला हा क्रीम कलरचा शेड आहे, म्हणजे पावडर सारखाच आहे, तो मी पहिल्यांदा आयलिडला लावून घेत आहे। त्याच्यानंतर हा थोडासा वाईन कलरचा शेड दिसतोय तुम्हाला, तो मी घेतला आणि तो मी आउटर कॉर्नरला आणि क्रीजमध्ये भरून घेत आहे।
पहिल्यांदा मोठ्या ब्रशने अशा पद्धतीने प्लेस केला आणि त्याच्यानंतर एक छोटासा ब्लेंडिंग ब्रश घ्या. वाईसची मेकअपचा हा ब्लेंडिंग ब्रश आहे. तर या ब्लेंडिंग ब्रशने व्यवस्थित ब्लेंड केलं मी त्याला. हा जो ब्रश आहे खूप छान फ्लफी ब्रश आहे, त्याच्यामुळे ब्लेंडिंग खूप छान होतं. त्याच्यानंतर हा जो शेड दिसत आहे ब्राऊन कलरचा, तो मी पूर्ण लीडला माझ्या लावून घेत आहे, इनर कॉर्नर पासून जवळपास मिडल पर्यंत. त्याच्यानंतर जो आउटर कॉर्नरचा शेड होता तो मी छान डार्क करून घेत आहे आणखीन. आता हा जो गोल्डन शिमर शेड दिसतोय तो मी इनर कॉर्नरला लावून घेत आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला लावायचा आहे लोअर लॅश लाईनला आयशॅडो. तर जसा वाईन कलरचा थोडासा शेड होता, ब्राऊन कलरचा शेड होता, तर ते दोन्ही शेड मी लोअर लॅश लाईनला व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित त्याला ब्लेंड केलेलं आहे. आता इथे मी लॅक्मेची काजळ पेन्सिल घेतली आणि आयलायनरचा फक्त शेप दिलेला आहे. आरामात डॉट डॉट करून किंवा डॅश डॅश करून शेप द्या. खूप प्रिसाईज असलं पाहिजे असं नाही, कारण त्याच्यानंतर मी हा फ्लॅट ब्रश घेतला आहे आणि त्याच्या मदतीने त्याला छान ब्लेंड केलेला आहे. तर आपल्याला ऑफकोर्स थोडासा स्मोकी लुक हवा होता, त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने हा मेकअप करू शकता. एकतर खूप इझी जातं, आयलायनर लावायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे हा जो लुक आहे हा खूप पटकन होणारा लुक आहे. तर अशा पद्धतीने मी फ्लॅट ब्रशने त्याला छान विंग टाईप शेप दिलेला आहे. आणि नायकाचा आय एम बोल्ड काजळ मी वापरलेला आहे अप्पर वॉटर लाईनला आणि लोअर वॉटर लाईनला लावण्यासाठी. हे जे काजळ आहे खूप छान आहे, स्मज प्रूफ आहे, खूप डार्क आहे, त्याच्यामुळे खूप छान दिसतं. त्याच्यानंतर आउटर लाईनला मी थोडंसं स्मच करून घेत आहे. त्याच्यानंतर मी इथे आयलॅशेसला कर्ल केलेला आहे, कर्लर वापरलेला आहे, कोणताही कर्लर वापरू शकता. मेबेलिन लॅश सेन्सेशनल मस्कारा इथे मी लावून घेत आहे अप्पर लॅशेसला आणि लोअर लॅशेसला. त्याच्यानंतर गोल्डन शेड मी पुन्हा इनर कॉर्नरला लावून घेतलेला आहे. आता हे फेसेसचं स्टिक ब्लश आहे, तर हे मी ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने लावत आहे आणि खूप छान लागतं. ब्रशच्या मदतीने लावलं तरी चालेल किंवा फिंगर्सच्या मदतीने लावलं तरी चालेल, पण ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने एकदम मस्त लागतं आणि केकी पण दिसत नाही चेहरा. त्याच्यानंतर शुगरचं मिनी ब्रॉन्झर मी घेतलेला आहे, वुडी वंडर याचा शेड आहे आणि हे पण मी ब्युटी ब्लेंडरच्या मदतीनेच लावत आहे. जर विंटरमध्ये तुम्हाला मेकअप करायचा आहे तर ब्युटी ब्लेंडर प्रिफर करा, तुमचा मेकअप केकी दिसणार नाही, एकदम सुंदर दिसेल आणि एकदम छान दिसेल. तर छान पद्धतीने गालावर, नाकावर, फोरहेडला, जॉ लाईनला मी कॉन्टुरिंग केलेलं आहे. आता मी वेट अँड वाईल्डचं मेगा ग्लो हायलायटर वापरत आहे, जे खूप फेवरेट आहे माझं आणि याच्याशिवाय मी दुसरं हायलायटर लावत पण नाही जास्त. तर फॅन ब्रशच्या मदतीने लावत आहे. हे माझ्या चिकबोनवर लावलेलं आहे, नाकावर लावलेलं आहे, चिनवर लावा, त्याच्यानंतर आयब्रो बोनला लावा. खूप छान असा हायलायटेड फेस दिसतो. आज मी वापरलेली आहे शुगरची नेव्हर से ड्राय क्रीम लिपस्टिक, ज्याचा शेड आहे 07 मॉफ ॲक्च्युली, आणि ही लावून घेतलेली आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर टिश्यू पेपरने थोडी डॅप केलेली आहे. आता मी चंद्रकोर बिंदी इथे लावलेली आहे. सिल्वर कानातले मी ऑलरेडी घातलेले होते झुमके. त्याच्यानंतर ही सिल्वर ज्वेलरी जी मी ॲमेझॉनवरून घेतलेली आहे, लिंक मला भेटली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर देईल. ही नथ पण मी ॲमेझॉनवरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक टॉपकोट मी लिपस्टिकचं लावत आहे, जी आहे लॉरियलची कलरिश मॅट लिपस्टिक, 250 याचा शेड आहे, रिच मर्लॉट. तर ही लिपस्टिक लावल्यानंतर आणखीन जो लिपस्टिकचा कलर आहे तो मला परफेक्ट भेटलेला आहे, जो मला हवा होता. आणि येस, हे माझे फुल फोटोज. साडी खूप सुंदर आहे, शगुन सिल्कमधून मी घेतलेली आहे. त्याची लिंक पण मी इन्स्टा स्टोअरची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर अशा पद्धतीने संक्रांतीसाठी खूप छान असा डिफरंट लुक क्रिएट केलेला आहे मी इथे. सो कसा वाटला हा लुक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आपण भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.